नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भाषा आणि जीवनव्यवहार या घटकातील भाषा म्हणजे काय या मुद्द्याची चर्चा केली. भाषा आणि मानवी जीवन यांचं अतूट नातं त्या मुद्द्यातून आपण लक्षात घेतलं. आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विविध क्षेत्रात भाषेचं उपयोजन हे कशा प्रकारे केलं जातं या अनुरोधाने शास्त्रीय, व्यवहार, साहित्य, कार्यालयीन भाषा, प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमे यांच्या भाषेचं स्वरूप लक्षात घेणार आहोत. विविध क्षेत्रामध्ये वापरली जाणारी भाषा ही क्षेत्रविशिष्ट रजिस्टर लँग्वेज असते. भाषा, समाज आणि संस्कृती यांचाही अनुबंध महत्त्वाचा मानला जातो. भाषा ही सामाजिक संस्था म्हणून सतत विकास पावत असते. ती नेहमीच परिवर्तनशील असते. तिच्यामध्ये सतत बदल होत असतात. विविध क्षेत्रातील वापर, सांस्कृतिक बदल, गतिमान जगाचे होणारे परिणाम यामुळे ती समृद्धही होत असते. तिच्यात प्रत्येही नवनवीन शब्दांची भर पडत जाते. या दृष्टीने आपण भाषेचा विविध क्षेत्रात कसा वापर होतो ते या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. सुरुवातीला शास्त्रीय साहित्याच्या भाषेचं स्वरूप पाहूया. प्रामुख्याने ललितेतर साहित्याला शास्त्रीय साहित्य असं म्हटलं जातं. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, पदार्थविज्ञान, गणित, भूमिती, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांचा समावेश शास्त्रीय साहित्यात होतो. या शाखांचा वस्तुनिष्ठ ज्ञानावर भर असतो. जीवनातील अनुभवातून जाणवलेले सत्य हे शास्त्रीय लेखनात जसेच्या तसे येते. शास्त्रीय साहित्य हे ज्ञान आणि माहितीची सुसंगत, स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ मांडणी करते. म्हणून ललित साहित्यापेक्षा शास्त्रीय साहित्य हे वेगळे ठरते. स्वाभाविकच त्यांची भाषाही वेगवेगळी ठरते. ज्ञान आणि माहिती देणे हे शास्त्रीय साहित्याचे मुख्य कार्य असते. या साहित्याची भाषा सौंदर्यसर्जक नसते. ती ज्ञान आणि माहिती वाचकांपर्यंत पोचवण्याचं कार्य करते. ही भाषा साधन म्हणून येथे काम करते. म्हणजे ही शुद्ध अभिधात्मक असते. निर्दिष्ट वस्तू आणि तद्दर्शक चिन्ह यात एकास एक संबंध राखला जावा हा या भाषेचा हेतू असतो. ही भाषा विश्लेषण प्रधान, वस्तुनिष्ठ, एकच एक अर्थ व परिणाम व्यक्त करणारी असते. उदाहरणार्थ तर्कशास्त्रासारख्या विषयात तिला तार्किकतेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. अशा लेखनात अनेक अर्थता निर्माण झाल्यास संपूर्ण विषयाची मांडणी बिघडण्याची शक्यता असते. साहजिकच या भाषेत अधिक काटेकोरपणा, एकच अर्थ व्यक्त करणारे शब्द, पदबंध यांचा वापर करावा लागतो. शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या मते शास्त्रीय भाषा प्रतिकात्मक असते. तिच्यात अर्थ हे सुनिश्चित व काटेकोर असतात. शास्त्रीय भाषा ही वस्तुनिष्ठ ज्ञानाची भाषा आहे. तर भालचंद्र नेमाडे यांच्या मते शास्त्रीय भाषा ही धार्मिक, मानव्य, रसायन, जीव अशा अनेकविध शास्त्र क्षेत्रनिर्दिष्ट पदांनी भरलेली असते. विवेकनिष्ठ अर्थव्यक्तीला शास्त्रीय भाषेत महत्त्व असल्याने सुस्पष्टता हे तिचे प्रमुख लक्षण बनते. या भाषेत अनेक अर्थास वाव मिळत नाही. गणिती अचूकपणा हा तिचा खास विशेष होय. आता व्यवहार भाषेबद्दलची माहिती घेऊया. व्यवहार भाषा ही एकरूप संकल्पना नाही. त्यात बोलीभाषा, व्यापारी भाषा, सरकारी भाषा, धार्मिक भाषा यांचा समावेश असतो. व्यवहार भाषा ही जीवनाच्या नानाविध क्षेत्रात उपयोगात आणली जाणारी भाषा आहे. तिचे संदेश वहनाचे कार्य विशाल आहे.
असे असले तरी व्यवहार भाषेचे कार्य अंतिमता एकपदरीच असते. दैनंदिन व्यावहारिक भाषेत बोलणारा वक्ता, ऐकणारा श्रोता आणि संदेश हे 3 घटक महत्त्वाचे असतात. प्रत्यक्ष श्रोता समोर असल्याशिवाय व्यवहार भाषेच्या संप्रेषणाला अर्थ नसतो. हे संप्रेषण देवाणघेवाणीच्या स्वरूपाचे असते, म्हणूनच ते एकपदरी मानले जाते. व्यवहार भाषा लोकातीत म्हणजे लोकभाषा आहे. ही भाषा दैनंदिन विचारविनिमयासाठी, व्यवहारासाठी वापरली जात असल्याने आणि तिच्यातून अपेक्षित अर्थाचीच मागणी केली जात असल्याने तिला कालसंदर्भ आणि व्यक्तिविशिष्टतेचा संदर्भ नसतो. तिच्यावर संपूर्ण समाजाचा हक्क असतो. वाल्य कुलकर्णी यांच्या मते व्यवहार भाषा ही साधनात्मक असून ती जीवन व्यवहारोपयोगी असते. सार्वजनिकता हा तिचा महत्त्वाचा गुण असून तिचे स्वरूप निवेदनात्मक, स्पष्टीकरणात्मक, विवेचनात्मक आणि निर्देशात्मक असते. आता साहित्याच्या भाषेचं स्वरूप लक्षात घेऊया. साहित्य आणि भाषा हे एकमेकास सहाय्यकारी ठरतात. भाषेशिवाय साहित्य लिहिले जाऊ शकत नाही. भाषा ही साहित्य लेखनाचे माध्यम आहे. ती साहित्य विकास आणि वृद्धीसाठी मदत करीत असते. साहित्याची भाषा कोणती याबद्दल मृणालिनी शहा म्हणतात की आपली अनुभूती साकार करत असताना किंवा होत असताना साहित्यिकाने व्यवहारिक भाषेतून जी भाषा निवडलेली असते ती साहित्याची भाषा होय. असे असले तरी साहित्याची भाषा ही व्यवहारिक भाषेपेक्षा भिन्न स्वरूपाची असते. ती व्यवहार भाषेहून अधिक विस्तारशील, स्वतंत्र रचनेचे अधिक स्वातंत्र्य प्राप्त करून देणारी, अर्थव्याप्तीच्या नव्या नव्या दिशा दाखवणारी, अधिक अर्थसमृद्ध करणारी असते. शिवाय ती रमणीय आणि सर्जनशील असते. आपल्या दैनंदिन व्यवहारातील भाषा ही लोकभाषा असते. पुष्कळदा लोकभाषेत कोरडेपणा जाणवतो. एखादा माणूस रमणीय शब्दात बोलू लागला की आपण त्यास चटकन कवी अथवा लेखक म्हणतो. लेखक हा ओघवत्या नादमय तालबद्ध भाषेत आपला आशय व्यक्त करतो. उदाहरणार्थ, हिरव्या पानात पानात ही नाधो महानोर यांची कविता आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. ते म्हणतात, हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते. शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते, आणि साळीचे उगाच अंग शहरून येते. पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटते, केळ कातीव रूपाची छाया पाण्यात शोधते. हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, कशी बोलता बोलता अवेळीच सांज होते. प्रत्येक ओळीमध्ये या कवितेच्या 16 अक्षरे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. 8 अक्षरांचे 2 भाग सहज पडतात. बहिणाबाई चौधरी यांच्या अष्टाक्षरी रचनेसारखीच ही रचना आहे. या कवितेमध्ये एक शेत आहे. त्या शेतात विविध पिके आहेत आणि कवी नाधो महानोर यांना हे शेत, त्यातली पिके कशी दिसतात हे आपण पाहूया. हिरवी पाने वाऱ्याने हलत आणि सळसळत नाहीत, तर त्या पानांमध्ये काही चावळ चाललेले आहे असा कवीचा अनुभव आहे. चावळ म्हणजे बोलणे. खाजगी स्वरात गुपित सांगावे तशा कुजबुजीच्या स्वरातले बोलणे. हे हिरव्या पानांना कवी या ठिकाणी व्यक्तिमत्व देतो. ती नुसती हिरवी पाने राहत नाहीत, कुजबूज करणारी पानं बनतात. पण ती कुजबुजणाऱ्या माणसांसारखी वाटत नाहीत. ती पानेच आहेत आणि हळू आवाजात बोलत आहे. इथली ज्वार कशी आहे हाही प्रश्न पडतो. तर ती भर ज्वानीत आहे. या भर ज्वानीतल्या ज्वारीविषयी तर ती काही चावळ नव्हती ना. म्हणजे या 2 ओळींचा जो संबंध आहे तो इथं जुळतोय. परंतु इथं देखील कवीने ज्वारीला जवानीतल्या स्त्रीची उपमा दिलेली नाही, तर
ती ज्वार त्याला तशीच दिसते. वाऱ्याने पाने हलतात, कंसाच्या भाराने ज्वारीचे झाड वाकते, ताठ होते. हेच या अंग मोडीत बोलते मधून व्यक्त झालेलं आहे. जे ज्वारीला ज्वानीत आलेल्या तरुणीचे व्यक्तिमत्व दिलेले आहे. महानोरांच्या या कवितेतला निसर्ग हा असा सजीव झालेला आपल्याला अनुभवायला मिळतो. तसंच बाबूराव बागुल यांच्या भूक या कथेतील हा उतारा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. त्यावरूनही साहित्यिक भाषेचे काही विशेष आपल्या ध्यानात येतील. या कथेची सुरुवात अशी आहे. पाऊस वैरी होऊन डोळे झाकून कोसळत होता. त्या शिळंधार पावसाने भल्या भल्यांची भंबेरी उडाली होती. हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांची उपासमारीने दैना केली होती. ते पावसाच्या माऱ्याने मातीप्रमाणे मऊसूत झाले होते आणि गवताप्रमाणे रोगराई इकडे तिकडे माजली होती. प्रत्येक घरातून कोणी ना कोणी आजारी पडले होते. भागू कोळीनही अशीच थंडी तापाने आजारी पडली होती. तिच्या आजाराने आणि सतत पडत्या पावसाने तिची दोन्ही मुले भुकेने हैराण झाली होती. मिळेल ते भिक्षेचे अन्न खाऊन ती रडत अथवा खिन्न होऊन तिच्या उशा पायथ्याशी बसत होती. दुःखाने भुकेने दिवस लोटत होती. आणि ती कधी ताप उतरल्यावर, शुद्धी आल्यावर भुकेलेली रडवेली उदास मुले पाहून तिळतिळ तुटत होती. भरून येणारे डोळे निर्भीत होती आणि अत्यंत श्रद्धेने व्याकुळ होऊन पाऊस कमी व्हावा, ताप जावा म्हणून देवाला विनवीत होती. एक दिवस मेघराजाला तिची प्रार्थना ऐकू गेलीच. प्रेमळ मातेची प्रार्थना ऐकून तो सूर्याचा संगाती मातीला महान करणारी आपली वृष्टी आवरून दूर गेला. तसा तिच्या अंगातील ताप थकवा सरला. ती खडबडून उठली व तिने गांगरून बसलेल्या मुलांना हाक मारली, भिका, सटवा, बाळांनो इकडे या. बघा, इथं पाऊस हा जणू व्यक्ती आहे. तो वैरी होऊन आणि डोळे झाकून कोसळत आहे. लोकांची भंबेरी उडवीत आहे. उपासमारीने दैना झाली आहे. गरीब माणसे मातीप्रमाणे मऊसूत झालेले आहेत. रोगराई गवताप्रमाणे पसरली आहे. भागू कोळींनीची दोन्ही मुले भुकेने हैराण झाली आहेत. वै दै हे यांनी सुरू होणारी वैरी, दैना, हैराण हे शब्द जोरकस आशय निर्मिती या कथेमध्ये करतात. यावरून आपल्याला साहित्याची भाषा ही कशी साहित्यामध्ये वापरली जाते हे आपल्याला लक्षात येतं. याशिवाय नीट जा हं बाळ, आजपासून तू दुसऱ्याची झालीस, सांभाळ आता. लग्न होऊन सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला वधूपिता निरोप देतो त्या प्रसंगाची ही भाषा आहे. म्हणजे ही काही अंशी व्यवहाराची भाषा आहे. रेल्वे स्टेशनवर एकदा पी सावळाराम यांनी एका बाईच्या तोंडून नीट जा हं या ओळी जशाच्या तशा ऐकल्या. साहित्यात या व्यवहारातील संवादाचं उपयोजन त्यांनी असं केलं, गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. साहित्यिक आपले अनुभव अशा पद्धतीने शब्दबद्ध करीत असतो. परस्त्री मला आदरणीय आहे ही व्यवहारातली भाषा आहे. मात्र संत तुकाराम हेच म्हणणं, परविया नारी आम्हा रखुमाई समान असे सांगतात तेव्हा ते साहित्य बनतं. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते ही बहिणाबाई चौधरी यांची ओळ वाचल्यावर आपण व्यवहारात असे बोलू शकत नाही हे चटकन लक्षात येते. कुणी घर देता का घर या नटसम्राट नाटकातील स्वगतालाही असेच साहित्यरूप प्राप्त झाले आहे. अशा प्रकारे व्यवहार भाषा ही कोरडी असते तर साहित्याची भाषा ही रमणीय आणि सुंदर असते. साहित्याची भाषा ही केवळ संदेशवहन करून थांबत नाही तर ती सौंदर्य निर्मिती करून वाचकांना आनंदही देत असते, किंबहुना हे तिचे साध्य असते. यावरून ती साहित्याचे माध्यम व साधनही असते. साहित्याच्या भाषेत आशय प्रधानतेबरोबरच ध्वनिरूपालाही
महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून एखाद्या कवितेच्या ध्वनिरूपात बदल केलेला चालत नाही. उदाहरणार्थ, माझ्या मना बन दगड या विंदा करंदीकर यांच्या कवितेमध्ये दगडऐवजी धोंडा हा शब्द वापरून चालणार नाही. तसं झाल्यास रसभंग होतो. साहित्याची भाषा ही व्यापक, सर्वकालिक, सार्वत्रिक असून तिला व्यवहार भाषेचं बंधन नसतं. सूचकता, अनेकार्थता हा साहित्य भाषेचा महत्त्वाचा विशेष आहे. अर्थाच्या अनेक छटा तिच्यात बघायला मिळतात, किंबहुना ते सामर्थ्य तिच्यात असावेच लागते. या भाषेत अलंकारादी बाबी अपरिहार्य मानल्या जातात, कारण तिला सौंदर्य निर्मिती करायची असते. साहित्यिक भाषेच्या रचनेला विशिष्ट हेतूने एका संहितेत मांडलेले असते. संहितेतील भाषेला चिरंतन स्वरूपाचा कालसंदर्भ प्राप्त होतो. शिवाय या भाषेला साहित्यकृतीचा संदर्भ प्राप्त झालेला दिसतो. एकूणच साहित्याची भाषा ही अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली भाषा आहे. आता आपण कार्यालयीन भाषेविषयीची माहिती या ठिकाणी घेऊया. आपल्याला विविध दाखले लागतात. तलाठी, ग्रामसेवक अथवा प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्याकडूनही आपण अनेक प्रकारची प्रमाणपत्रे घेतो. काही कामांसाठी जिल्हा अधिकाऱ्यांना अर्ज करतो. एखाद्या योजनेसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करतो. काही शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी म्हणून फतवे, हुकूम, परिपत्रके काढतात. प्रशासनात असा आणखी बराच भाषिक व्यवहार घडत असतो. प्रशासनिक लेखनाचे पुढील 14 प्रकार आढळून येतात. 1. सामान्य पत्रव्यवहार. 2. अधिसूचना. 3. सूचना. 4. प्रसिद्धीपत्रक. 5. परिपत्रक. 6. निविदा सूचना. 7. नियमपुस्तिका. 8. कार्यालयीन आदेश. 9. आदेश. 10. जाहिरात. 11. प्रमाणपत्र. 12. शासन निर्णय. 13. नियम आणि 14. अहवाल. असे हे प्रकार आहे. काळानुसार शासन दरबारी अथवा कार्यालयात एक विशिष्ट भाषा निर्माण होत आलेली आपणास दिसते. या कार्यक्षेत्रातील भाषा वापर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. शब्दयोजना, शब्द मांडणीला त्या ठिकाणी महत्त्व असते. त्यामुळे ही भाषा वापरमूलक, कार्यक्षेत्र विशिष्ट असते. अशा भाषा प्रकारास रजिस्टर अशी संज्ञा इसवी 1556 रीड या भाषा वैज्ञानिकाने प्रथम वापरली. विशिष्ट कार्यक्षेत्रातील भाषेचे वेगळेपण व शब्दयोजना दर्शित करणारा भाषा प्रकार म्हणजे रजिस्टर होय. प्रशासकीय अथवा कार्यालयीन भाषा इंग्रजी, हिंदी आणि संस्कृतच्या आक्रमणाखाली दडपली गेली आहे. इंग्रजी हटवण्याचा अट्टाहास मूर्खपणाचा ठरेल, म्हणून प्रशासकीय भाषेत नकळत इंग्रजी शब्द अनेकदा येतात. उदाहरणार्थ, डिस्चार्ज प्रमाणपत्र, पोस्ट करणे, प्रस्ताव, सुनावणीची नोटीस, थर्ड पार्टी, क्रॉस चेक, फाईलमध्ये, पासबुकसाठी इत्यादी. हिंदी भाषेचा प्रभावही कार्यालयीन भाषेवर जाणवतो. अनुरोध, शिक्षा, परिवार, बयाना रक्कम, उमेदवार, आबादी, रशीद, अदा, अनामत, निविदा, पंजीबद्ध, रक्षा असे अनेक शब्द मराठीच्या प्रकृतीला न पचणारे आहेत. याशिवाय आयुक्त, अभिन्यास, आस्थापना, अनुज्ञेय, प्रदान, वैकल्पिक रजा, निलंबन, प्रपत्र, अंतरिम असे शब्द आजही सामान्य माणसाला अपरिचित आहेत, जे कार्यालयीन भाषेमध्ये वापरले जातात. इंग्रजी ही परभाषा तर संस्कृत ही जुनी भाषा असल्याने नवी प्रशासकीय भाषा सामान्य माणसाला खूप बोजड आणि दुर्बोध वाटल्यास नवल नाही. तेव्हा या क्षेत्रातही भाषेची सर्वांगीण जाण असणारी व्यक्ती आज आवश्यक ठरत आहे. आता आपण प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमे यांची भाषा किंवा तिचा वापर या क्षेत्रामध्ये कसा होतो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. प्रसारमाध्यमांची भाषा सुरुवातीला समजून घेऊ. एकाच वेळी अनेकांशी, हजारोंशी संज्ञापन अथवा संभाषण साधू शकणारी कोणतीही गोष्ट प्रसारमाध्यमात येते.
माहितीचा, घटनेचा, मनोरंजनाचा, मतांचा, विचारांचा प्रसार करण्यासाठी जी माध्यमे वापरली जातात त्यांना प्रसारमाध्यमे म्हणतात. वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, काही प्रमाणात चित्रपट, माहितीपट, नाटक, लोकनाट्ये, पथनाट्ये, कीर्तनासारख्या लोककला या सर्वांना आपण प्रसारमाध्यमे म्हणू शकतो. खेडेगावात येणारी जोशी, पिंगळा, गोंधळी, वासुदेव, हेळवी ही मंडळी खरे तर प्रसारमाध्यमांचेच काम करीत होती. आता आधुनिक काळात प्रसारमाध्यमांचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. मात्र सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे भाषा. या सर्वांचा कारभार आणि निर्मिती ही भाषेच्या आधाराने चालते. वृत्तपत्र हे प्रसारमाध्यम हल्ली केवळ वाचनीय असे नाही, तर विविध रंगीत पुरवण्या, रंगीत जाहिराती याद्वारे ते पाहण्याजोगेही म्हणजे दृक होत आहे. आकाशवाणी हे माध्यम श्रवणीय आहे. दूरचित्रवाणी हे माध्यम ऐकण्याजोगे आणि पाहण्याजोगे म्हणजे दृकश्राव्य असे आहे. मात्र प्रसारमाध्यमे आणि वाचक, श्रोता, प्रेक्षक यांना जोडणारे महत्त्वाचे माध्यम म्हणजे भाषा आहे. आता आपण प्रसारमाध्यमांच्या भाषेचं स्वरूप या ठिकाणी पाहूया. प्रसारमाध्यमे ही जनसंपर्काची, जनसंवादाची माध्यमे म्हणून कार्यरत असतात. स्वाभाविकच सर्वसामान्यांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंत हा संवाद प्रस्थापित होतो किंवा तो प्रस्थापित होणे आवश्यक ठरते. आणि त्यासाठी सर्वसामान्यांना समजेल, पचेल अशी साधी, सोपी आणि उच्च शिक्षितांना आवडेल अशी प्रौढ भाषा वापरणे अपरिहार्य असते. याबरोबरच प्रसारमाध्यमांचे विस्तारलेले क्षेत्र लक्षात घेता कार्यक्रमानुसार वेगवेगळ्या प्रकारे भाषेचे उपयोजन करणे महत्त्वाचे ठरते. वृत्तपत्राची भाषा. वृत्तपत्राची भाषा ही वैविध्यपूर्ण असते. काळानुसार ती बदलताना दिसते. या भाषेने वाचकांच्या अभिरुचीला वळण लावण्याचे काम केले आहे. ही भाषा जनमत तयार करणारी आहे. म्हणजे वृत्तपत्रातील अनेक शब्द समाजमनामध्ये रुजलेले आहेत. उदाहरणार्थ गांधीगिरी, कॉर्पोरेट, निविदा, बॉलिवूड, ग्लोबल, फॅमिली डॉक्टर, चॅनल इत्यादी. आता आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि इतर माध्यमांची भाषा आणि त्याचं उपयोजन या संदर्भाने चर्चा करू. आकाशवाणी, दूरचित्रवाणी ही माध्यमे सर्व स्तरातील लोकांना एकत्र ठेवणारी आहेत. त्यामुळे त्यांची भाषा सर्वांना समजेल, आवडेल अशी असावी लागते. श्रोत्यांचा स्तर, वय लक्षात घेऊन या भाषेची योजना केली जावी अशी अपेक्षा असते. उदाहरणार्थ लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये ग्रांथिक शब्द नसावेत. या भाषेमध्ये अपरिचित बोजड शब्द योजू नयेत. तसेच ही भाषा एकसुरी, नीरस आणि रटाळ नसावी अशी अपेक्षा असते. अलीकडे प्रसारमाध्यमांच्या भाषेची मोठ्या प्रमाणात मोडतोड होताना दिसत आहे. सामान्य प्रेक्षकांना न समजणारे अनेक संदर्भ या भाषेत योजले जातात. विविध हास्यास्पद प्रतिमा वापरल्या जात आहेत. उदाहरणार्थ पोपट झाला रे, लोचा झाला रे या कार्यक्रमांची जर शीर्षकं पाहिली तर घडलंय बिघडलंय, आम्ही सारे खवय्ये. केंद्रांची नावं पाहिली तर रेडिओ मिर्ची, टोमॅटो FM इत्यादी. आणि त्यामुळं प्रसारमाध्यमांच्या भाषेत दुसरीकडे इंग्रजीचा जो प्रभाव आहे तोही वाढताना आपल्याला दिसतो. आता आपण सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांची जी भाषा आहे त्या भाषेबद्दलचं विवेचन समजून घेऊ. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, टेलिग्राम ही समाजमाध्यमे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात खूपच सामर्थ्याने कार्यरत आहे. मोबाईल ही तर आज गरज बनली आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे वेगाने पुढे येत आहेत. कोविडमुळे तर शिक्षणे ऑनलाईन झाल्याने मोबाईलचा जो वापर आहे तो सार्वत्रिक गरज बनलेली आहे. म्हणजे माणसाच्या जगण्यात काही बाबतीत या आधुनिक माध्यमांमुळं सुलभता आली असली तरी या समाज माध्यमांचे काही तोटेही आहेत. समाज माध्यमांच्या भाषेत इंग्रजी भाषेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवतो. ही भाषा संक्षिप्त स्वरूपात
अवतरताना दिसते. उदाहरणार्थ व्हॉट्सॲपवरील संदेश देत असताना गुड मॉर्निंग ऐवजी GM किंवा थँक्स ऐवजी TNX इत्यादी शब्दांचा जो वापर आहे तो वापर केला जातो. व्यक्तीनुसारही ही भाषा बदलत असते. किंवा चिन्हांकित भाषेला देखील इथं मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं दिसतं. म्हणजे एखाद्याचं अभिनंदन करायचं असेल तर एखादं फुलाचं चित्र पाठवलं जातं, किंवा एखाद्याला धन्यवाद द्यायचं असेल तर नुसतं म्हणजे जोडलेला जो हात आहे त्या हाताचं चित्र पाठवलं जातं. अशी चिन्हांकित भाषा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आपल्याला अनुभवायला मिळते. ही भाषा देखील अनेक प्रतिमांची मोडतोड करणारी भाषा आहे, हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. तर मित्रहो, विविध क्षेत्रामध्ये भाषेचं उपयोजन हे कसं होतं हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्या क्षेत्रातील भाषेची योजना ही वेगवेगळी असू शकते किंबहुना असते. भाषा, समाज आणि संस्कृती यांचा एक अनुबंध असतो. भाषा ही एक सामाजिक संस्था आणि सांस्कृतिक गरज आहे. एखाद्या संस्कृतीला व्यक्त होण्याचे उत्तम माध्यम म्हणजे भाषा असते, तर एखाद्या समाजाच्या व्यवहाराचे साधनही भाषाच असते. भाषेचा विविधांगी उपयोग आपण करीत असतो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात वापरली जाणारी भाषा ही निश्चितपणे निराळी जाणवते, हे येथपर्यंतच्या चर्चेतून आपल्या लक्षात आलेलं आहे. धन्यवाद.